तर पालकमंत्रीपद वाटपावरून शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही आता धुसफूस सुरू आहे। सूत्रांची माहिती, स्वजिल्हे न देता काही मंत्र्यांना दूरचे जिल्हे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रवादीच्या 10 पैकी केवळ अजितदादांनाच स्वतःचा जिल्हा अर्थात पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय। राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये भाजपच्या मंत्र्यांना मात्र अधिक स्वतःचे जिल्हे मिळालेले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर स्वतःचे जिल्हे न मिळाल्यानं काही मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केल्याचं कळतंय। आदित्य तटकरे यांना सुद्धा स्वतःचा जिल्हा मिळाला होता, म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं होतं। आता त्याला स्थगिती देण्यात आली आहे। मात्र शिंदेंच्या नाराजीनंतर रायगड पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली। तिथे भरत गोगावले इच्छुक आहेत। तर आपण अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, पालकमंत्री पदाचा वाद अद्याप काही सुटेना। नक्कीच निखिला, खरं तर महायुतीचं सरकार मोठ्या मेजॉरिटीने या राज्यात सत्तेवरती आलं असताना तरी देखील संपूर्ण पालकमंत्री पदावरतून कुठेतरी धुसफूस जी आहे ती महायुतीमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। काल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असताना एक वक्तव्य केलं की मी जरी या कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री नसलो तरी मी लोकांच्या मनातला खरा पालकमंत्री आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांची आता दिलेल्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात नाराजी जी आहे ती सातत्याने उमटताना आपल्याला पाहायला मिळते। अजित पवार वगळता इतर मंत्र्यांना पालकमंत्रीपद जे आहे ते स्वजिल्ह्यात न देता इतर जिल्ह्यामध्ये दिल्यामुळे खरं तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये ही नाराजी जी आहे ती आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे मंत्री असलेले कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद न देता त्यांना वाशिमचं दिलेलं आहे। माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत ते नाशिकमधून इच्छुक होते तर त्यांना नंदुरबार जिल्हा मिळाला आहे। तर साताऱ्याचे मकरंद पाटील हे साताऱ्याचे आहेत तरी त्यांना बुलढाण्याचं पालकमंत्रीपद मिळाले। लातूरच्या बाबासाहेब पाटलांना पालकमंत्रीपद दिले ते गोंदिया जिल्ह्याचं आणि नाशिकचे जे नरहरी झिरवळ आहेत राष्ट्रवादीचे मंत्री त्यांना हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिले आहे। आणि दुसरीकडे इतर महायुतीमधले जे 2 पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पाहिलं तर त्या मंत्र्यांना त्यांचे स्वजिल्हे सर्वाधिक मिळालेले असल्याचं पाहायला मिळते। भाजपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, आशिष शेलार, जयकुमार रावल, निलेश राणे, पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांना स्वजिल्हे त्यांचे स्वजिल्हे पालकमंत्री पदाकरता मिळालेले आहेत। तर शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई आणि प्रकाश आंबेडकर यांना त्यांचे स्वजिल्हे मिळालेले। परंतु राष्ट्रवादी पक्षाकडनं जवळपास 9 मंत्री आहेत आणि 1 उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार हे आहेत। तरी देखील राष्ट्रवादी पक्षाकडनं अजित पवार यांना एकट्यांनाच पुण्याचं पालकमंत्रीपद दिलंय। इतर जे अजित पवारांच्या अनेक मंत्र्यांना हे दूरवरचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे, त्यामुळे नाराजी पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।